नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. हा तुम्ही व्हिडिओ आजचा कुठून पाहताय तो आणि तुमचे नावसहित मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. चला तर मग आपण रिव्ह्यूला सुरुवात करूया. तुला जपणार आहे आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की इथे नर्मदा आणि माया ह्या दोघीजणी बोलत असतात. तिथून मागून अंबिकाची आत्मा येते आणि ती पटकन बाबा म्हणून अशी काही जोरात हाक मारते. नर्मदा मायाबरोबर बोलत असते. अंबिका म्हणते, मी जेव्हा बाबांना हाक मारते तेव्हा ते माघारी ओढून बघतात का नाही तेच मला बघायचे आहे. त्याच्यावरूनच कळलं की माझे बाबा आहेत की नाही. पण मायाची नजर मात्र एका क्षणाला पटकन अंबिकाकडे फिरते. अंबिका तेव्हा जाणून जाते की मायाच्या रूपामध्ये आपले बाबा आहेत हे मीराला सुद्धा अजून तरी काही कळाले नव्हतं. आणि ते परत एकदा अंबिका पटकन म्हणते की मीरा, तू स्टोररूममध्ये जा आणि बाबांना आपण तिथेच घेऊन येऊया. असं काही म्हणता क्षणी माया इथे हॉलमध्ये बसलेली असते. मंजिरी तिच्या रूममध्ये खूप अस्वस्थपणा म्हणजे तिला खूप चिडचिड रागराग होत असतो. तिच्या गळ्यातल्या मंगळसूत्राच्या मणीला हात लावते आणि म्हणते की शिवनाथ माझ्या डोळ्यासमोरच आहे, पण तो कुठे आहे मलाही काही कळायला मार्ग नाही आहे. तोपर्यंत मंजिरी त्या मोतीच्या साह्याने शिवनाच्या डोक्यावरती असा काही प्रकाश पडतो की पटकन ती त्या प्रकाशाच्या दिशेने धाव घेते. धाव घेत असताना शिवनाथले त्याची अजिबात काही कल्पना नसते. शिवनाथ आपला एका ठिकाणी विचार करत बसलेला असतो की अंबिकाला माझ्याबद्दल माहीत पडली की काय, आणि ह्या घरामध्ये नावांना अजून माझं राहणं खूप कठीण होत आहे. काय करावं काय नाही. माझ्या मीराला तर मी आलो आहे हे सुद्धा माहीत नाही आहे. अंबिकाला कळालंय की नाही ते सुद्धा माहीत नाही आहे. पण ह्या घरात खूप अवघड. माया असा काही विचार करत असताना मंजिरी त्या प्रकाशाच्या दिशेने इथे खाली येते. पण तिला फक्त आणि फक्त मायाच दिसत असते. शिवनाथचा डोक्यावरचा प्रकाश तर गायब झालेला असतो. पटकन अंबिका आणि मीरा इथे मायापाशी येतात आणि मीरा जस्ट तिच्या समोर बसलेली असते. आणि अंबिका दोघीजणी एकमेकाला इशाऱ्याने खुणवत असतात की तो चहा आहे ना तुझ्या हातावरती सांड, बघू आपण बाबांची प्रतिक्रिया काय होत आहे. चहा मीराच्या हातावरती सांडतो तेव्हा माया म्हणजे शिवनाथ पटकन उठतो. म्हणतो, अगं मीरा, स्वतःची काळजी घेता येत नाही का, भाजला असेल ना तुला. असं काही म्हणता क्षणी अंबिकाने मीराला तेव्हा कुठे गॅरंटी वाटते की आपले बाबाच आहेत म्हणून. आणि ह्या दोघींच्याही डोळ्यामध्ये पाणी येतं. मंजिरी म्हणते, ही मायाचं काय चाललंय, नावांनाव काही कळायला मार्गच नाही आहे. कारण की ती मीराला मारण्याच्या आधी मला मीराला मारलं पाहिजे, कारण की चिरतारुण्य मला भेटलं पाहिजे. पण हा शिवनाथ कुठं गायब झालाय काय माहीत. मला ह्या मायाच्या मागे लागणं आत्ता तरी योग्य वाटत नाही आहे. मला शिवनाथला आत्ता सापडणं शोधणं खूप महत्त्वाचं वाटतंय. तोपर्यंत इथे मीरा पटकन मायाला म्हणते, तू आत्ताच्या आत्ता स्टोररूममध्ये ये, तुझ्याबद्दल माझ्यापाशी खूप मोठे पुरावे आहेत. अंबिका मीराच्या पाठीपाठी लगेच ही शिवनाथ मागे जातो. शिवनाथ इथे गेल्यानंतरनं मीरा शिवनाथकडे पाहतच राहते. अंबिकाही तिथे येते आणि त्या स्टोररूममध्ये सगळीकडे काही आरसे असतात. आरशामध्ये खरं रूप इथे शिवनाथचं तिथे दिसत असतं. अखेरकार माया आणि म्हणजे शिवनाथ, मीरा आणि अंबिकाही एकत्र येतात. शिवनाथ म्हणतो, पोरींनो, मी तुम्हाला आज बघितलं, माझं मन खूप आनंदित झालं आहे आणि ह्याचं दुःखही वाटतं आहे की तुमच्यापासून मी एवढ्या दिवस झालं लपवून ठेवलं आहे. तोपर्यंत मीरा म्हणते, हे करण्याचं कारण काय आहे. शिवनाथ म्हणतो, मीरा, अंबिका, मी आत्ता तरी तुम्हाला काही सांगू शकत नाही, कारण की वेळ आल्यानंतर सगळं काही कळेल. पण हे नर्मदा शोरूमच्या दिशेने येते आणि दरवाजा खोलता क्षणी तिच्या नजरेस हा शिवनाथ पडतो. ती जोरजोरात ओरडायला लागते की शिवनाथ आला आहे, शिवनाथ आला आहे. तोपर्यंत असं काही ओरडत असताना शिवनाथ म्हणतो, तुम्ही पटकन इथून जावा, कारण की माझ्या जीवाला धोका आहे. जर हे सत्य मंजिरीपाशी कळालं तर काही खरं नाही. नर्मदा कालवा करून सगळ्यांना गोळा करून घेते आणि त्याच ठिकाणी मीरा आणि माया ह्या दोघीजणी येतात. तोपर्यंत असं काही म्हणता क्षणी मंजिरीही पटकन येते. अरे, मी शोधत होते शिवनाथला, पण मला काही सापडलं नाही. या मायाला नर्मदाला कुठून दिसला. असं काय म्हणता क्षणी नर्मदा म्हणते, दादा, मला शिवनाथ दिसला होता, तो मीराशी बोलत होता. तोपर्यंत सगळे काही मीराला विचारतात की शिवनाथ इथे आला होता का. मीरा खाली मान घालून म्हणते, नाही,
बाबा इथे आले नव्हते. नर्मदा म्हणते, तू मीरा तू खोटं बोलत आहेस. तू बाबांची शपथ घे. किंवा ती पटकन नर्मदा मायाचा हात म्हणजे मीराचा हात पकडते आणि अथर्वच्या डोक्यावरती ठेवते. अथर्वची काही खोटी शपथ आपली मीरा काही घेणार नाही हे अंबिका आणि शिवनाथला तर माहीतच असतं. मीरा म्हणते, अथर्व बाबा इथे आले होते, मी तुमच्याशी खोटं बोलले. परत हे सगळं काही सांगितल्यानंतर अथर्व खूप चिडतो. म्हणतो की तू आणि तुझे बाबा सांगतील ते खरं आहे का? आम्ही काय बोलतो ते खोटं आहे? तोपर्यंत मीरा म्हणते, हो खोटं आहे, कारण की ह्या घरामध्ये असा काही गुन्हेगार इथे आहे की तुमच्या सगळ्याच्या नजरे आड आहे, तो तुम्ही खरा सगळ्यांसमोर काढणार आहे. असं काही म्हणतात क्षणी अथर्व म्हणतो, मीरा तू काय बोलते, तुला काही कळतंय का नाही? आणि येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की माया त्या दिवशी मंजिरीपाशी जाते आणि माया मंजिरीला म्हणते की तुला मी मीराला मारण्यासाठी मदत करू शकते. असं काही म्हणता क्षणी मंजिरी मायाकडे पाहतच राहते. आणि बघूया आपण येणाऱ्या काही भागामध्ये नक्की मंजिरी आणि माया ह्या दोघी जणी मिळून नक्की काय होतंय, म्हणजे शिवनाथ हे या मंजिरीच्या मनामध्ये काय चाललंय जाणून घेऊ शकेल का? व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सगळ्यांना.